आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. येस या संजीवा. हा तिथे कुठे गेलीस? सुजित, अरे तू कॉलवर बोलत होतास ना, म्हणून जरा स्टाफ कडे लक्ष ठेवून होते. बघत होते सगळे नीट काम करतायत की नाही. क्या बात आहे. बरं मी तुला सांगितलं ते लक्षात आहे ना? मला तो रिपोर्ट हवाय. देते लगेच. ओके या दे मला. स्वानंदी तो चहा प्यायली वाटतं. आता थोड्याच वेळात त्या पानांचा इफेक्ट सुरू होणार. आई गो, काय ग, काय झालं? नीता मावशी पोटात दुखतंय. नीता मावशी लई त्रास होतोय. अगं पण असं कसं झालं अचानक? स्वानंदी ताई हा घ्या गरमागरम चहा. हो दादा, परत कशाला करून आणलात? कशाला म्हणजे तुम्ही फोनवरती बोलत होता, चहा थंड झाला म्हणून नवीन करून आणला. बरं, थँक्यू. चल ना बाई. बोला, काय म्हणताय? हॅलो हॅलो. हा संचिता मॅडम, झालं का काम? काम झालं ना की मी स्वतःहून सांगे ना तुम्हाला. असे सारखे सारखे कॉल नका करू मला. ठेवा आता फोन. अहो मी. गुड मॉर्निंग मॅम. हे घ्या कस्टमरचे चेक्स. आग लावता चेक ना. जे काम व्हायला हवं ते होत नाही, यांचं काय करू मी? अहो अहो रिलॅक्स मॅम, रिलॅक्स. होईल सगळं ठीक, टेन्शन नका घेऊ. हे बघा आता येता येता मी भोलेनाथाच्या मंदिरात जाऊन आलोय. देवाला सांगितलं बाबा या गरीबावर लक्ष ठेव. त्यामुळे आता टेन्शन नका घेऊ, सगळं नीट होईल. ह्या घ्या प्रसाद घ्या. सगळ्यांना देऊन आलो प्रसाद. अरविंद, येस. अजून एक पेढा दे मला. अजून एक. आता याचं काय करायचं हे माहिती असेलच. समझदार को इशारा काफी है. गुड, गो. ऑल द बेस्ट. नीताताई प्रसाद. सर, कुठल्या देवळात गेला होतात? भोलेनाथाच्या. सकाळी सकाळी जाऊन आलो. हे घ्या ताई, हे घ्या. स्वानंदी
प्रसाद. काय झालं? अगं प्रसाद आहे. साहेब, बिट्टीच्या पानाचा वास येतोय. कसला? मिट्टीच्या? आता ही कसली पानं? मिट्टीचं नाही, बिट्टीचं पान. गावाकडे मिळतं किंवा जंगलात मिळतं. सर, लई डेंजर आणि विषारी असतं ते. म्हणजे पिकांवर कीड वगैरे लागली ना की त्याचं पावडर करून फवारणी मारतात. त्याचाच वास आहे. अगं काही काय, इथे मुंबईत कुठून आली ती तसली पानं? अगं काही नाही, प्रसाद आहे, खा तू. हो नाही सर, हे बघा 100% बिट्टीच्या पानाचाच वास आहे हा. म्हणजे तुला काय म्हणायचं? हे विषारी आहे? हा, आता या एवढ्या सगळ्यांनी खाल्ला, यांना काही झालं का? नाही सांग ना, काही ओ नीताताई, तुम्हाला काही झालं का? काही तुम्हाला कोणाला काही झालं? मग ए का तुला असं म्हणायचंय की मी याच्यात विष घातलंय? हो सर, मला तसं नव्हतं म्हणायचं. म्हणजे मी फक्त एवढं म्हणत होते की हा बिट्टीच्या पानाचा वास आहे. असं नाही तसं नाही, मग कसं आहे? हा सांग ना. हे बघ, तू उगाच आहे ना माझ्यावर भलते आरोप करू नकोस. हा अगं तो भोलेनाथाचा प्रसाद आहे, उगाच त्याच्यावर अविश्वास दाखवू नकोस. तुला नसेल ना खायचा तर दे मला, तो परत दे 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 दे. ओ नाही नाही सर, खाते मी. हॅलो, हा संचिता मॅडम बोला. तुमचं काम झालंय बरं का? नक्की झालं का? नाही म्हणजे कन्फर्म केले का तुम्ही? कसं आहे, आमची फ्युचर वाईफ जरा शार्प आहे म्हणून विचारलं, बाकी काही नाही. सरपंच, 100% कन्फर्म बातमी आहे. तुमच्या फ्युचर वाईफने ती पानं खाल्लेली आहेत. ती आता निघेल तिच्या हॉस्टेलवर आणि तिथून जाणार थेट हॉस्पिटलमध्ये. आणि हॉस्पिटलमधनं थेट मांडवात. मी तिला म्हणल की चल बाई, तुला ही काय मुंबई झेपत नाही, माझ्या संग गावाला चल. सरपंच, असं जर झालं ना तर माझ्याकडून तुमच्या लग्नासाठी 100 किलो मिठाई. नक्की का? वा 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 वा. फिंगर क्रॉस. काय म्हणला? फिंगर क्रॉस? ते काय असतं? त्याने काय होतं? फिंगर क्रॉस म्हणजे काही नाही हो. तुम्ही आता फक्त पुढच्या. तर सुजित, मी तुझ्या आयुष्यातून कायमची निघून जाईन. ही पार्टी स्वानंदीच्या आयुष्यातली शेवटची पार्टी असेल. साहेब, आत येऊ? ये नाहीये, बस बस. साहेब, ते मला जरा पार्टी बद्दल बोलायचं होतं. अबे, मला पण पार्टी विषयी तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. पण एनिवेज, तू टेन्शन घेऊ नको. पार्टी खूप धमाल होणार आहे, खूप रॉकिंग होणार आहे. म्हणजे डिशेस पण तुझ्या सगळ्या आवडीचे आहेत. हा, चायनीज, मेक्सिकन, इटालियन. आहा, तुझी फेवरेट डिश आहे आलिओ ए ओलिओ, मेक्सिकन पोशोले. आहा हा हा. फक्त नाव जरी काढलं तरी तोंडाला पाणी सुटते ना स्वानंदी. ओहे, तुला कळतं ना मी काय बोलतोय? तुला काय कळणार बाबा, 5 स्टार शेफ येणार आहे आमच्या पार्टीमध्ये. 5 स्टार कळतं ना, हॉटेलच तर मोठं. बोल बोल बोल. हो साहेब, तुम्ही हे जे काही बी बोलताय ना त्यातलं मला काही बी कळत नाही बघा. किती कठीण नाव आहे ती. काय म्हणालात तुम्ही? ते ओलिओ. हो, किती कठीण जेवण जेवता तुम्ही. अगं हो, आमच्या गावात असं सोपं सोपं जेवण असतं. म्हणजे पिठलं भाकरी, मेथीची भाजी, ठेचा आणि गुरगुट्या भात.
गुरगुट्या भात तर आमच्या गावात लयच फेमस आहे. तुमच्या गावात हे खातात बरोबर, पण आता तू आमच्या गावात आलीस, सो आमच्या गावात काय खातात, त्याला काय म्हणतात, हे सगळं तुला यायला नको का? आणि यू डोंट वरी, हे सगळं शिकवण्याची जबाबदारी माझी. तू फक्त पार्टीला एन्जॉय कर, आणि खरंच तू पार्टी एन्जॉय करणार आहेस, कारण हे डिशेसची नावं जरी कठीण असली तरी डिशेस एकदम सोपे आहेत. तू एन्जॉय करणार आहेस, तू डेकॉर, डान्स, डीजे सगळं एन्जॉय करशील. तू ये पार्टीला. साहेब हो, ऐका की माझं. स्वानंदी एक मिनिट. ओके सांग. खरं सांगायचं तर मी माझ्या उभ्या आयुष्यात कधीच अशा पार्टीला गेले नाही. मला सांगताना बी मला कसं तरी होत आहे. म्हणजे ते नाही का, एखादं मूल जत्रेत हरवतं आणि त्याची कशी अवस्था होते, तशीच अवस्था होईल माझी जर का मी या पार्टीत आले तर. साहेब एक काम करूयात ना. काय? मी या पार्टीला येतच नाही आणि आपण आपली वेगळी पार्टी करू की आपल्या नेहमीच्या जागेवर, चहाच्या टपरीवर. कांदा भजी, चहा, मिरची, लय भारी मजा आहे. स्वानंदी, आपल्या फॅक्टरीचा सगळा स्टाफ असणार आहे पार्टीला. तुला अजिबात ऑकवर्ड वगैरे काही होणार नाही तिथे. आणि कमॉन, तुमच्या गावाला अशा छोट्या पार्टीज होत असतीलच की, म्हणजे तुम्ही मित्र म्हणून पार्टी करत असाल की गावाला? हो नाही, हा मी करतो की आमच्या गावात पार्टी. मग झालं तर. पण आमची पार्टी ना एकदम देशी असते. म्हणजे मी, चिंगळ्या, अक्षय, जानू, माझी ताईडी, तिच्या सगळ्या मैत्रिणी, सगळे मिळून आम्ही पार्टी करतो. बरं. आणि मग आम्ही ठरवतो की आम्ही पार्टीमध्ये काय काय आणणार. मग कोणी आपल्या घरून समोसा आणतं, कोणी आलूबोंडा आणतं, कोणी मसाले भात आणतं, आणि मग एकत्र येऊन आम्ही पार्टी करतो. आणि कधी कधी तर आम्ही भेळ पार्टी करतो. कमाल. मग आम्ही ठरवतो कोण कोण काय काय आणणार. मग कोणी कांदा आणतं, कोणी भडंग आणतं, कोणी कोथिंबीर, आणि मी तर चटणी आणते. मला हिरवी चटणी आणि लाल चटणी लय भारी बनवता येते. आणि आम्ही मग ते असं मिक्स करतो, भेळ बनवतो आणि नदीच्या काठावर पार्टी करतो. ए वाव, हे सगळं फार इंटरेस्टिंग वाटलं ग मला. स्वानंदी ऐक ना, मला तुझ्या ह्या नदीवाल्या पार्टीला घेऊन जाशील कधीतरी प्लीज? हो साहेब, ही काही विचारायची गोष्ट झाली का? मी आता पुढच्या वेळेला साखरगावला जाईल ना, तुम्हाला सोबत घेऊन जाईल. मग आपण करू सगळे मिळून पार्टी. प्रॉमिस? प्रॉमिस. बघा डन. मग आता मला सांग, जर मी तुझ्या पार्टीला येत असेल तर तुला माझ्या पार्टीला यावं लागेल ना? हो ना? नाही, आता नाही वगैरे काही नाही. हे बघ, हे तुझं नाही, हे गेलं. मी आता काही ऐकणार नाहीये. तू माझ्या पार्टीला येतेस, दॅट्स फायनल. ओके? हो साहेब, ऐका की माझं. म्हणजे मला खरंच विचार करून बी कसं तरी होत आहे. काही कसं तरी वगैरे होणार नाहीये तुला. सगळे तुझ्या ओळखीचे लोक असणार आहेत. तू येतेस, दॅट्स फायनल. ओके? ओके ओके. दॅट्स लाईक अ गुड गर्ल. बरं, मी निघू का? बाकीची कामं उरकायची आहेत. हो प्लीज. स्वानंदी एक मिनिट. आता काय? मी म्हटलं ना, मलाही पार्टी बद्दल तुझ्याशी मी हे तुझ्यासाठी आय मीन खरं तर खूप विचार केला. हे तुझ्यासाठी घेऊ नको घेऊ, तुला देऊ नको देऊ, म्हणजे तू काय विचार करशील, तुला काय वाटेल. पण एनिवेज, माझी अशी इच्छा आहे की तू पार्टीत हा ड्रेस घालावास. हा ड्रेस? आणि मी? ओ साहेब, कसं दिसेल ते माझ्यावर? नको, खरंच नको. त्यापेक्षा जेसीकडे ना लई कपडे आहेत, त्याच्यातलाच एखादा ड्रेस घालेल मी, साधा सुद्धा. स्वानंदी कम ऑन, तुझ्या आयुष्यातली ही पहिली पार्टी आहे ना, आणि त्या पार्टीला तू असे दुसऱ्यांचे कपडे घातलेले मला नाही आवडणार. हे बघ, मी खूप विचार करून, खूप फिरून तुझ्यासाठी हा ड्रेस सिलेक्ट केलाय. माझी अशी इच्छा आहे की उद्याच्या पार्टीला तू हा ड्रेस घालावास प्लीज. ओ साहेब, खरंच नको. माझ्यासाठी म्हणून. साहेब ऐका की माझं, खरंच नको प्लीज. स्वानंदी, तू छान दिसशील. घे. स्वानंदी प्लीज उद्या पार्टीला हा ड्रेस घाल.
संकटच आणलं बघा तुम्ही माझ्यावर. ही पार्टी आयुष्यभर तुझ्या लक्षात राहील स्वानंदी. स्वानंदी, चला मी तुम्हाला ड्रॉप करतो आज. हो, मी बसने निघतच होते आता. हे काय निघालेच? स्वानंदी प्लीज आज नाही म्हणू नका, तुमच्याच कामाची गोष्ट आहे आणि सरप्राईज आहे तुमच्यासाठी. सरप्राईज? माझा आजचा दिवस सरप्राईज डे आहे वाटतं. म्हणजे? काही नाही. हो काय आहे सांगा की इथंच मी जाते बसने. अहो सांगितलं की तुम्हाला आधी गाडीत सरप्राईज गाडीत आहे. तुम्हाला आधी हॉस्टेलपर्यंत गाडीत यावं लागेल. हॉस्टेलला पोहोचल्या तुम्हाला तुमचा सरप्राईज मिळेल. असं म्हणताय? बरं चला मग. चला. काय बोलताय तुम्ही? हो, हा सगळा प्लॅन तुमचाच होता ना? तुम्हालाच स्वानंदी नको होती ऑफिसमध्ये. तुम्ही सगळा प्लॅन केला, तो मी एक्झिक्यूट केला फक्त. हो, आठवतं का काही? का विसरलात? हो, हे सगळे प्लॅन्स मी केले होते. बरं चल, उद्या हे सगळं सुजित आणि सरपोतदार सरांसमोर उघडकीस आलंच तर ते कुणावर विश्वास ठेवतील रे? तुझ्यावर की माझ्यावर? आता शांतपणे विचार कर. स्वानंदीला आपल्या फॅक्टरीतून घालवायची ही शेवटची संधी असं समज, आणि या संधीचा आपण फायदा घ्यायलाच हवा. आणि हे जर तू केलंस तर तुझ्या प्रमोशन बद्दल मी सुजितशी बोलेनच. अरविंद, या सगळ्यात ना मला तुझाच फायदा दिसतो. तू बघ आता काय करायचं ते. उठ वत्सा उठ. जी शस्त्र गाळली आहेस ना ती उचल आणि हो युद्धाला तयार. ठीक आहे, करतो मी. गुड बॉय. आता मी जे काही सांगते ते शांतपणे ऐक. आणि स्वानंदीचं ड्रिंक स्पाइक करून ती बेशुद्ध झाली की फोटोच काढायचे. बास, इतकंच करायचंय तुला अरविंद. पण मॅडम, हा प्लॅन वर्क होईल ना? नाही म्हणजे काही गडबड झाली तर? गडबड होण्याचा चान्सच नाही अरविंद. काहीच गडबड होणार नाही. आणि हा प्लॅन सक्सेसफुल झाला तर स्वानंदीच्या या फॅक्टरीतून सोड, शहरातूनच हकालपट्टी होईल. नाही, ते सगळं ठीक आहे, पण माझं काय? माझे फोटो तर दिसतील ना सगळ्यांना? ना सगळ्यांना सांगितलं ना, त्याची काळजी तू नको करूस. पुढचा प्लॅन कसा करायचा याचा विचार कर. ऑल द बेस्ट स्वानंदी. वेलकम टू द पार्टी. सुजित, ए सुजित, सुजित उठ. आज ऑफिसला नाही जायचंय? तयार नाही झालास अजून? उठ. नाहीये मॉम, आज ऑफिस. का? आज कसली सुट्टी आहे? आज सुट्टी आहे ना? मग एक काम करते, तुझ्या आवडीचा बेत करते. काय करू? काही कर, मला काही फार भूक नाहीये. साधंच कर काहीतरी. का रे, काय झालं? बरं नाही वाटत आहे? तब्येत बरी नाहीये का? मी एक काम करते, दुपारी मुगाची खिचडी आणि कढी बनवते आणि रात्री काहीतरी तुझ्या आवडीचं बनवायला सांगते. पिझ्झा बनवायला सांगू? नाहीतर एक काम करते, मीच पिझ्झा बनवते. तुला आवडतो ना माझ्या हातचा पिझ्झा? नको ना मॉम,
तू म्हणजे ते फ्राईड भाज्यांचा पिझ्झा करशील. तू चेष्टाच कर माझी. हं? चांगला मिटक्या मारत खातोस, एकाच्या जागी 2 खातोस. फ्राईड व्हेजिटेबल्सचा पिझ्झा म्हणे. म्हणजे बरोबर आहे, तू पिझ्झा म्हणून करतेस, मी फोडणीची पोळी म्हणून खातो. चेष्टाच कर माझी. सुजित, किती दिवस झाले आपण शांतपणे जेवलो नाही एकत्र. खाण्यापिण्यात कशातच लक्ष नाहीये तुझं, सतत बिझी असतोस. एक काम करते, आज आपली डिनर डेट, मम्मा लेकराची डिनर डेट. ऐक ना मॉम, प्लॅन खरंच खूप मस्त आहे, खूप इंटरेस्टिंग आहे. पण आज रात्री जेवायला मी घरी नाहीये. का? कुठे चाललास? आज मॉम, आज पार्टी आहे. तुझं ना, मी काहीतरी ठरवलं की तुझं असंच असतं, पार्टी आहे पार्टी आहे. काही नाही, मला काही माहित नाही. आजची पार्टी कॅन्सल कर आणि काही फरक पडत नाही एका पार्टीला गेला नाहीस. मॉम मॉम मॉम, ऐक ना जरा, ही आजची पार्टी रोजच्या पार्ट्यांसारखी नाहीये. म्हणजे आजच्या पार्टीमध्ये आणि रोजच्या पार्ट्यांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. काय फरक आहे मॉम? आजची पार्टी कोणासाठी तरी खूप मेमोरेबल असणार आहे. स्वानंदी, ए स्वानंदी, काय ग, काय झालं? अगं, हा सुजित सरांनी दिलेला ड्रेस मला नाही जमायचं बाई घालायला. का? अगं, कशी दिसेल मी ह्या ड्रेस मध्ये? आणि गावाकडे माझ्या आईला माहित पडलं ना, चोपून काढायची मला. स्वानंदी, अगं हा खूप छान ड्रेस आहे, घाल बिंदास. आणि तुला माहितीये तू ह्या ड्रेस मध्ये एकदम हॉट दिसशील. म्हणूनच मला हा ड्रेस घालायचा नाहीये. ते तुमचं काय असतं ना, हॉट बीट, ते तसलं मला नाही जमायचं कधी. अगं स्वानंदी, सुजित सरांनी तुला एवढ्या प्रेमाने हा ड्रेस दिला. आय मीन सॉरी, आपुलकीने तुला हा ड्रेस दिला ना, मग घाल ना. आणि तुला माहितीये हा ड्रेस ना एकदम परफेक्ट पार्टीवेअर ड्रेस आहे. सो तू ह्यामध्ये खूप सुंदर दिसशील. आणि सुजित सरांना आवडेल सुद्धा की तू त्यांचं गिफ्ट एक्सेप्ट केलं असते. हा बघ कसा दिसतोय मला. जेसी, मला हा नाही घालायचा ड्रेस. त्यापेक्षा मी एक काम करते, माझ्याकडे एक छानसा साधासा ड्रेस आहे, दिवाळीत दिला होता माझ्या आईनं, मी तो घालते. माझ्या ताईनीनं गोल्डन कलरची त्याला लेस बी लावून दिली आहे. मी गावात बर्थडे बिड्डे असला की तोच ड्रेस घालायचे आणि सगळेजण मला म्हणायचे, वा स्वानंदी काय भारी दिसतीये तू. मी तो ड्रेस घालते, हा नाही. झालं? यू क्रेझी स्वानंदी, मला नाही माहिती तू हाच ड्रेस घालून पार्टीला जायचंय. दॅट्स इट, मला नाही माहिती. चल बाय. ना 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 ना. हॅलो हॅलो, आवरलं? हो आवरतोय. तू हे शोधतोयस ना? तुला कसं कळलं मी हेच शोधतोय? बाई, हे तुझं स्पेशल ब्रोच आहे. जेव्हा केव्हा काय स्पेशल ओकेजन असतं तेव्हा तू हेच लावतोस, माहिती मला. म्हणे कधी कधी तू एवढी डार्लिंगगिरी करतोस ना. आय लव्ह यू. आय लव्ह यू. म्हणजे बघ ना, तुला छोट्यातल्या छोट्या गोष्टीबद्दल माहिती असतं माझ्या. तुला आज बरोबर माहिती होतं की हेच ब्रोच मी शोधत असणार. थांबते इकडे. थँक्यू. कुणी आहे का बाहेर?
अगं तू कोण आहे? कोण आहे बाहेर? अहो प्लीज मला बाहेर जायचंय, समजून घ्या की. अहो उघडा ना. मावशी, वार्डन मॅडम. एक काम करते, फोन करते. कोणाला फोन करू? जेसी सोडली तर माझ्याकडे कोणाचा बी नंबर नाही. जेसीलाच फोन करते आणि सांगते वार्डन मॅडमला सांगायला की मी आतमध्ये अडकली. या मोबाईलला बी ऐन टायमालाच बंद पडायचं होतं. नेहमीच झालंय. आता काय करू? चार्जर बी जेसी घेऊन गेलीये. मी इथं अशी आत अडकलीये, कोणाला काही बी माहिती नाही. पार्टीला सगळे माझी वाट बघत असेल. ओ मिस्टर, नमस्कार. कोण आहे तुम्ही? आणि लेडीज हॉस्टेलमध्ये पुरुषांना अलाउड नाही हे माहित आहे ना? व हो, मला कल्पना आहे. स्वानंदी देसाई राहतात ना, त्यांच्याकडे काम आहे माझं. वय त्या इथंच राहतात, पण तुम्हाला आतमध्ये परवानगी नाही. हो, ऍक्च्युली मी त्यांना फोन ट्राय केला पण त्यांचा फोन लागत नाहीये. तुम्ही एकदा बोलवता का त्यांना? हे बघा, ते काय बी असू दे, पण म्या तुम्हाला आतमध्ये सोडणार नाही. एकतर हे लेडीज हॉस्टेल आहे, त्यात मुलांना परवानगी नाही, आणि रात्र बी लय झाली या. तुम्ही इथनं निघा. हे बघा, आमच्या वार्डन मॅडमने बघितलं का नाही तर तुमची काही खैर नाही, आणि माझी पण हक्कलपट्टी केल्याशिवाय त्या राहणार नाहीत. हो, मला मान्य आहे तुमचे काहीतरी नियम असतील, पण नियमांना अपवाद असतोच की. हो, ते अपवाद बिपवाद मला काय माहिती नाही. निघा बरं तुम्ही इथनं. हे बघा, इथं फॅमिली सोडली तर मुलींना भेटायला कोणालाच परमिशन नाही. काय चाललंय मनोज? तुम्ही कोण? मॅडम, हे स्वानंदीला भेटायला आल्यात. हे लेडीज हॉस्टेल आहे, इथे पुरुषांना परवानगी नाही, एवढं माहिती असायला हवं ना. हो, ऍक्च्युली मी स्वानंदींच्या ऑफिसमध्ये काम करतो, त्यांचा कलिग आहे. आमच्या ऑफिसमध्ये एक छोटी पार्टी होती, कार्यक्रम होता, त्यासाठी त्यांना रिसीव्ह करायला आलो होतो. स्वानंदीनी माझ्याकडनं कुठल्याही पार्टीसाठी, कार्यक्रमासाठी परवानगी घेतलेली नाहीये, आणि मी रात्रबिरात्री मुलींना बाहेर पार्ट्या आणि कार्यक्रमाला परवानगी देत नाही. नाही मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आमच्या ऑफिसचा ऑफिशियल कार्यक्रम म्हणजे पार्टीच आहे. त्या पोचल्या नाही, काळजी वाटली म्हणून मग इकडे निघून आलो. फोन आहे तुमच्याकडे? मग फोन करून चौकशी करायची होती ना. इथे येण्याची तसदी कशाला घेतली? हो, ऍक्च्युली मी फोन सॉरी, चुकून पडला. हा, मी त्यांना फोन लावत होतो पण त्यांचा फोन खरंच लागत नाहीये, म्हणून. नाव काय तुझं? सॉरी, तुमचं नाव काय? मणी. मणी मणी म्हणजे नाही, म्हणजे स्वानंदी येऊ ना येऊ, पण त्यांची तब्येत खराब होती आणि त्यांना फोन लावतोय, फोन लागत नाहीये. हवं तर मला आतमध्ये जाऊ देऊ नका, तुम्ही स्वतः जाऊन बघा, आणि त्या जर ओके असतील तर तुम्ही ठरवा, म्हणजे त्यांना पार्टीला पाठवायचंय की नाही. मॅडम, एकदा स्वानंदीचं बघता का? मी बघते. तुम्ही
तुम्ही इथेच थांबा. हो, मी थांबतो इथे. बसा. ज्याने कुणी बी दार बंद केलं असेल ना, प्लीज उघडा. अहो खरंच मला बाहेर जायचंय. नक्की का? थँक्यू. थँक्यू. काय म्हणजे साडी दिल्याबद्दल तुम्ही थँक्यू म्हणालात, आता परत थँक्यू? अहो म्हणजे या रंगाची माझ्यासाठी साडी निवडल्याबद्दल थँक्यू. अहो मी जेव्हा स्वतःला आरशात पाहिलं ना, मला मीच ओळखू नाही आले. तुम्हाला माहितीये, आमच्या वॉर्डन मॅडम म्हणत होत्या मी लई भारी दिसतीये. माझा फोन झाला का चार्ज? हो, बऱ्यापैकी झाला असेल. बरं, आपण निघूयात का? चला. अहो एक मिनिट. अहो माझ्या तायडीचे 7-8 मिस कॉल येऊन गेलेत. काही झालं तर नाही ना, फोन करून बघते. अगं काय आहे स्वानंदी? अगं किती फोन केले तुला? कुठे आहेस तू? एवढ्या वेळची फोन करत होती तुला, फोन का नव्हती उचलत? अगं सॉरी तायडे, माझा मोबाईल चार्जिंगला होता, आवाजच ऐकायला नाही आला. काही झालं का? म्हणजे तू एवढे फोन करत होतीस. सगळं ठीक आहे ना तिकडं? आई बरी आहे ना? सरपंच त्यानं काही केलं तर नाही ना? नाही ग बाई, त्यानं काही नाही केलं. अगं इथं सगळं ठीक आहे, पण का कुणाच ठाऊक संध्याकाळपासून ना सारखा तुझाच विचार मनात येत होता. तू कसल्या तरी अडचणीत सापडणारच असे संकेत मिळाल्यासारखं होत होतं बघ. म्हणलं एकदा तुझा आवाज ऐकावा आणि सगळं काही ठीक आहे का नाही विचारावं, म्हणून फोन केला होता. तायडे अगं इकडं सगळं ठीक आहे, आणि कशाची बेचैनी, कशाला हुरहुर लावायची जीवाला? इकडं खरंच ठीक आहे. उलट मी तुला सांगणारच होते. परवा नाही का आम्हाला ती शर्टची ऑर्डर मिळाली होती, ती माझ्यामुळे पूर्ण झाली. आमच्या सुजित साहेबांनी ऑफिसमध्ये पार्टी ठेवली आणि तिकडं माझा सत्कार बी होणार आहे. मी तिकडच जायला निघाले होते. अगं काय सांगतेस काय? म्हणजे सगळं ठीक आहे म्हणायचं की? अगं सगळं ठीक आहे, तू काय बी काळजी करू नको. तायडे तुला एक गोष्ट सांगू का? अगं आज मी साडी नेसलीये. हा, आणि तुला माहितीये कोणी नेसवली? आमच्या वॉर्डन मॅडमनी. त्या तर म्हणत होत्या तू लई भारी दिसतीये. हे काय आता आवरली आणि निघतच होते पार्टीसाठी. काय म्हणलीस? पार्टीला चाललीस? होय. अगं म्हणजे सगळेच आहेत की ऑफिस मधले. अगं स्वानंदी आता वाजलेत किती? आता एवढ्या रात्री तू पार्टीला जाशील तर मग घरी परत कधी येशील? हे बघ आता कुठे जाऊ नको, काय ते सत्कार बित्कार सगळं राहू दे. आमच्या जीवाला लई घोर आहे ग. आधीच तिथं तू एकटी राहतेस, त्याच तर किती टेन्शन आहे आम्हाला. अगं काळजी करायचं काय बी कारण नाही. आमचे सुजित साहेब आहेत, मनी साहेब आहेत आणि ऑफिसचा सगळा स्टाफ बी असेल. ताई तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही सगळे असणार आहोत तिच्या बरोबर, आणि मी स्वतः जाईन त्यांना हॉस्टेलला सोडायला. ऐकलं का? मनी साहेब आलेत मला घ्यायला आणि तेच मला परत बी सोडतील. त्यामुळे तू काय बी टेन्शन घेऊ नको. आता तू झोप बरं, आम्हाला पार्टीला जायला उशीर होतोय. बाय. देवा माझ्या स्वानंदीचं रक्षण कर.
सुजित काय बसून आहेस इथे? चल डान्स करूया. चल चल. अरे मी आत्ताच डान्स केला ना. मग काय झालं? पार्टी आहे यार. चल लवकर चल. तू डान्स कर जा. सुजित काय यार बोर करतोस तू. कोण तुम्ही? हात लावू नको आधी. तुमचं नाव काय? साखरगावचा सरपंच मी किसनराव भगवानदादा भोईर. भगवानदादा? किसनराव नाव आहे माझं. बापाचं नाव एकेरी घ्यायचं नाही. किसनराव पण नाही, भगवानदादा पण नाही. ऐक 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 ते लिस्ट मध्ये माझं नाव आहे की नाही ते मला सांगू नको. खुद्द सुजितरावांनी बोलवले मला. तवा हो बाजूला. चल थांबा, तुम्ही साईडला हात कोणाला लावतो रे? हात काढा, हात काढा आधी. अरे तुमचं ते सुजित सर, मणी सर किंवा अरविंद, संचिता मॅडम सगळ्या ओळखतात मला. आणि एकाचं नाव लिस्ट मध्ये नसले तर काय होतंय रे? जाऊ दे. हो आज तुमचं बाहेर. तू आधी हात काढा. लांब हो. तुला माहित नाही हात कोणाला लावतोय. हात लांबून बोल, लांबून बोल. स्वानंद आहे. थांब जरा सगळा जोर आत्ताच दाखवशील का? स्वानंद सांग याला. हो मणी सर सांगा की आपली घट्ट मैत्री की नाही. हा स्वानंदी तुम्ही वा पुढे, मी आलोच. जा जा. अरे हात दुखल तुझा, घे खाली. आठवतंय मला. सरपंच पार्टीचं ऑफिशियल काम तर संपलेलं आहे. कम ऑन, लेट्स पार्टी. पण 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 मला असं वाटतंय आपली ही पार्टी आपण इतर पार्ट्यांसारखी बोरिंग करून चालणार नाही. हो ना? वाटतंय ना तुम्हाला सगळ्यांना? सो आपण एक काम करूया. आपल्या प्रत्येकामध्ये एक छोटं टॅलेंट असतंच. आज आपण ते सगळ्यांसमोर सादर करूया. बघूया आपल्या एम्प्लॉईज पैकी कोण कोण छुपे रुस्तम आहेत ते. चला तर मग सुरुवात करूया. मणी सरांपासून टाळ्या. म्हणजे तुम्हा सगळ्यांना उत्तम माहिती आहे की तुमचे मणी सर उत्तम स्केच करतात, उत्तम पेंटिंग करतात. पण मणी सरांचं एक छुपं टॅलेंट फक्त मला माहिती आहे. ते म्हणजे तुमचे मणी सर उत्तम गातात. सुजित यार इथे कुठे? नाही नाही. का? खरंच नको. इथे इथे नको. काय वाटतं? मणी सर, मणी सर, मणी सर. बर 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 बर. म्हणजे मला असं वाटतंय की माझं टॅलेंट बघूयात ना, पण सुरुवात कुठे दुसऱ्यापासून करूयात. जसं की संचिता मॅम. हा कमॉन संचिता मॅम, तुमच्यापासून सुरुवात करूयात. नाही नाही मी कुठे, मला नाही येत गाता वगैरे. मणी तू छान गातोस की, तूच गा, ऐकू आम्ही सगळे. हा मी पण तेच म्हणत होतो. म्हणजे आपण संचिता मॅडमचं टॅलेंट बघूच थोड्या वेळात, पण सुरुवात मणी सरांपासून झाली पाहिजे. कमॉन, ये मणी सर, मणी सर, मणी मणी मणी. मणी दादा अहो गा ना, म्हणजे आम्हा सगळ्यांना तुमचा आवाज ऐकायचा आहे. राजाराम मार तू कुठे? मणी साहेब अहो सगळेजण एवढा आग्रह करताय, होऊन जाऊ देत. मणी सर, 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 होऊन जाऊ द्या. ट्रॅक प्लीज. भिजून गेला वारा, रुजून आल्या गारा, बेभान झाली हवा, पिऊन पाऊस ओला. ये ना जरा तू, ये ना जरा, चाहूल हलकी देना जरा. ये ना जरा तू, ये ना जरा, चाहूल हलकी देना.
भिजून गेला वारा रुजून आल्या गारा वेभान झाली हवा पिऊन पाऊस ओला येना जरा तू येना जरा चाहूल हलकी देना जरा येना जरा तू येना जरा चाहूल हलकी देना भिजून गेला वारा रुजून आल्या गारा बेभान झाली हवा पिऊन पाऊस ओला स्पर्शात वारे निळे पिसारे आभाळ वाहून गेले तुझ्यात मी अन माझ्यात तू बस दोघात जग हे नाले हो स्पर्शात वारे निळे पिसारे आभाळ वाहून गेले तुझ्यात मी अन माझ्यात तू अन दोघात जग हे नाले येना जरा तू येना जरा मिटून डोळे घेना जरा येना जरा तू येना जरा मिटून डोळे घेना भिजून गेला वारा रुजून आल्या गारा बेभान झाली हवा पिऊन पाऊस ओला Oh